I really love it. Nice view. अगरबत्ती संपत आली, नारळवाला झाला तरी किवीचा अजून आता बसली. तसं काय आम्ही ब्लॉग करतो त्यामध्ये कुठला दुसरा हेतू नसतो बनवायचा. बॅग कोणाची आहे का? आहे मग द्या लवकर. हे नकली आहे रे. स्टार्टर में क्या है? खायचं नाही खटायचं नाही जमायचं नाही चालत राहायचं. चला बाय काय नाही करायचं ओके. आता तिथं स्टार्ट झाले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या या ब्लॉगमध्ये. आज चाळीची सहल चालली आहे. कुठे चालली आहे? लोणावळ्याला चाळीची सहल चालली आहे. तर सगळे या ठिकाणी रेडी आहेत. थोड्याच वेळात आमची बस येईल. कसा असेल आमचा हा प्रवास चला नक्की पाहूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज आम्ही जाणार आहोत लोणावळ्याला, पण कुठे? पावनले कॅम्पिंगला. आणि आपण पहिले जाणार आहोत एकविराईचे दर्शन करायला. नंतर गाणं घालतो ना आपण तसं घालू नाही का? ते 12 गावच्या 12 हा, ते तसं घालू नाही. बस लेट झाली म्हणून. हे देवा महाराजा, आमच्या गाडी काही उशीर झालो असा तर काय कर? सुखरूप पाठव. वाट टाकव रे महाराजा, आणि आमची गाडी लवकर टायमावर येऊ देत रे महाराजा. आपापल्या घरी जावा. अरे तू ह्या शनिवारची पिकनिक सांगितलंस ना पहिले ते हे आहे शनिवारी. टाळ्या वाजवा एकदा वा. कुठे? आले आले. काळोखात मी दिसणार नाही, पण हे काम महत्वाचं आहे म्हणून आपण ठेवायचं चालेल. सामान ठेवतो सध्या. अरे मोठी बॅग कोणाची आहे का? आहे मग द्या लवकर. येण्याचं कारण यांची शाळा आहे आणि उद्या परीक्षा आहे, त्यामुळे तो पिकनिकला येत नाही. ओके बाय. अगरबत्ती संपत आली, नारळवाला झाला तरी किवीचा अजून आता बसा नाही. फायनली आपण निघतोय आता. माताना अगरबत्ती उडवशील बाप्पा मोर्या. आज सुखरूपा चाळ नंबर 110ची सहल चाललेली आहे. सगळ्यांना सुखात आणि ऐश्वर्यात ठेव. ही सहल सुखात घेऊन सर्वांचं भलं कर. निर्विघ्नपणे ही सहल पार पडो. कोणाला काही इथं नाही होण्याची सुखरूप सगळ्यांना घेतो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरी. भाई हमारा है तो तुला दिलेलं ना हे आता आम्ही घेतलंय विकत. अरे जय श्री राम बोलेगा भारत. मित्रांनो, लोणावळ्याला थांबलो आम्ही फूड मॉलच्या इथे नाश्ता करायला. नाश्ता आम्ही सोबत घेतला, पण चहाची तेवढीच गरज आहे. तर फूड मॉलला चहा महाग भेटतो, त्यामुळे ते इथे आम्ही चौकशी करायला आलो आहे की चहा मिळतोय की नाही. बघूया चला.
काय काय करावं लागतं या ब्लॉगसाठी ना खरंच. आप्पे ना आप्पा नाही आला पण आप्पे आले. ए जया ए जया असं नको ते असं नको. थोडे थंड झाले आहेत पण टेस्ट चांगली आहे. 25 रुपये कप, त्यामुळे टेस्ट पण तशीच आहे. वा. हिला बोललो म्हटलं मी असं बघितलं तर मला म्हणतो तू असं का बघतो मी असं बघू काय 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 आम्ही सगळ्यांनी चष्मा आणले हिने चष्मा ना आणले नन्नाला अखेर चष्मा मिळाला ढापलेला. मागे ना देवळात चालू आहे, व्यवस्थित जायचं. नमस्कार. आता आम्ही सुंदर नाश्ता केला, चहा पिलो आणि आता थेट आम्ही कुठे आलो? एकविरीच्या पायथ्याशी आई एकविरीच्या पायथ्याशी पायथ्याशी आम्ही पोहोचलोय. सर्वांनी अतिशय मनोभावे दर्शन घ्यायचं. सगळे या ठिकाणी चाळीतले उपस्थित आहेत. सर्वांना विनंती असेल की अतिशय मनोभावे दर्शन घ्या, आईचा आशीर्वाद घ्या आणि पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करू. प्रेमच्या हे नकली आहे रे. ओ दोषी बोला बोला. अहो येत आहे ना. अहो, कुठे काय कुठे एकविरेला चला चला. पिंटे काका सगळ्यांच्या पुढे. आई एकिरी आईचा उदव उदव. मित्रांनो, कसं आहे, आमच्या चाळीच्या सहल, लोहगड, रायगड अशा मोठ्या मोठ्या किल्ल्यावरती किल्ले आहेत, कोरीगड वगैरे. त्यामुळे चढायचा आम्हाला काय तेवढा अनुभव जास्तच आहे. या पायऱ्या आमच्यासाठी काहीच नाहीत. तरी आमचा पपया काय मागे जातो नॉर्मल आहेत. नॉर्मल आहे. आम्ही 1200 शेड्या चढलेलो आहेत. हे एवढं काहीच नाही. हे म्हणजे 200-300 आम्ही 4-5 वेळा करू. श्रेया असं बोलली ती करणार आहे. म्हणजे कसं आहे, आम्ही हा स्टेशन राहतो ना पपया का चालत जातो. म्हणजे स्पीड त्याला एकच आहे. सोबत चालत जातो. सोबत कसं सगळे वयोवृद्ध असल्यामुळे जरा त्याच्यासोबत चालावं लागतं. वयस्कर वयोवृद्ध मागे त्यामुळे आम्हाला हळूहळू चालावं लागतं. ते पण चालत येत आहेत. गाडी नाही म्हणले. जिद्द नाही. हा ते पण तर हाणायचं नाही, खचायचं नाही, दमायचं नाही, बिलकुल नाही. चालत राहायचं. येस. चला चला बाय. बाय नाही करायचं लय आधी. ओके. आता तिथं स्टार्ट झाले. रायगड वगैरे चढले. या पायऱ्या त्या समान आहेत. ते कसं वाटतं तुला? रायगड चढताना आणि हे चढताना रायगडावर प्लेन ओपड धोपड होते. डोंगर सफार. मग हे तुला चढायला सोपं आहे म्हणजे. हो हे सोपं आहे. पण कसं खूप वर्षांनी चढते त्यामुळे थकवा जाणवतं. पाणी वगैरे हवंय काय? काय तुला लागले ते सगळं घे बिंदास. पैसे विषय देतो स्वतःचे. कसं वाटतंय?
कसं वाटतं एकंदरीत? एकंदरीत खूप छान मस्त पिकनिक आहे आणि मेन म्हणजे आता इथे आम्हाला एकविरा आईचं दर्शन खूप छान झालं. मस्त दर्शन भेटलंय आणि आम्हाला अपेक्षित नव्हतं की असं दर्शन होईल, पण छान थोडंसं जम नाही वाटतं आता वय झालं तुमच्या लोकांना सगळ्यात पुढे आम्ही आलो. कष्टाने वरती चढून आले. देवाने मला चांगलं दर्शन दिलं आई. ठीक आहे काय बोलायचंय. तिथे समोर आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. खूप मजा आली. बरं वाटलं, छान वाटलं. आणि देवी आमच्या सोबत राहू दे. एकविरा सगळ्यांना पाहू दे. देवी धन्यवाद. आरती देतो सगळ्यांना आरती द्या. मी कधी आयुष्यात आमचा फोटो नाही काढला. मी इथे बघा समाजसेवा करतो. फोटो काढायला सांगतो तर कधी काढत नाही. काय मम्मीचा फोटो काढायला सांगितला ना वेळ नसतो, पबजी खेळतो. आता हे बघ आलं बाय आलं बाय आलं. त्याचा जो मागचा व्हिडिओ होता त्यावरून एक प्रसंग आता वरती घडला की ते जरा शूट केलं त्यामुळे त्या बायका आल्या डायरेक्ट इथे कॉलर शर्ट बीट पकडलं काय आमचे व्हिडिओ काढतो. तसं काय आम्ही हे ब्लॉग करतो त्यामागे कुठला दुसरा हेतू नसतो बनवायचा. कॉमेडी सीन झाला त्यामुळे शूट केलं जरा बऱ्यापैकी आणि जरा मिसअंडरस्टँडिंग झाली पण ठीक आहे. पुन्हा त्या जोशात पुन्हा त्या उत्साहात होत राहतं. पुन्हा आपण सुरू केलेलं आहे. चला कसं वाटते आज परत तू आली आहेस आणि तू आज कसं वाटतं? मला चांगलं वाटते आणि गर्दी पण नव्हती तिथे दर्शनाला, तर चांगलं गेलं सगळं. तर आता आपला हा स्पॉट आम्ही तुम्हाला बोललो पावना लेक म्हणजे कॅम्पिंग. हे टेंट आहेत तुम्ही बघू शकता, असे टेंट मिळणार. तर आता हा कॅम्पिंग करून झाल्यानंतर आपण आता बार्बिक्यू करणार आहोत, त्याच्यानंतर डान्स. मग एवढंच. थँक्यू, धन्यवाद. आता चालू आहे ते आपल्याला हे करतात अलॉट करून देतात सगळे. आय रिअली लव्ह इट. नाईस व्ह्यू. तर मित्रांनो बराच प्रवास करून आता आम्ही पोचलोय आमच्या कॅम्पवरती. मागे माझी अविका आहे. झालं या ठिकाणी पोचल्या अगदी मन प्रसन्न झालंय. समोर पावना लेक आहे आणि पावना लेकच्या समोर आम्हाला कॅम्प दिलेत. हे बघा हे कॅम्प आहेत आणि या कॅम्पमध्ये आता आम्ही राहणार आहोत. आणि कॅम्पचं वैशिष्ट्य असं आहे तुम्हाला इथे बार्बिक्यू म्हणजे गरम गरम पदार्थ स्वतः करू शकता किंवा अजून काय काय डान्स वगैरे असे विविध प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम असणार आहेत. म्हणजे आज खूप आनंद होणार आहे आता मला. आम्ही तर टेंटमध्ये सुखाची थोडी विश्रांती. तर कसं असेल आमची पुढचा हा दिवस आणि पूर्ण सहल नक्की बघायला विसरू नका, कारण की अर्धा टप्पा आता आमचा सहलीचा झाला. तर कसं तुम्ही शेवटपर्यंत एन्जॉय कराल आणि कसं तुम्हाला अजून खेळत राहता येईल याची जबाबदारी नक्कीच तुम्ही पण घेईल. नक्की सोबत राहा.
एकच काय बोलायचं आम्ही एवढ्या त्याच्यामुळे आम्ही सॅक्रिफाईस करतोय. तू कोण कोण झोपणार आवी आणि तू? आम्ही किती सॅक्रिफाईस करतो. आम्हाला मला चटाईवरती बसायचंय बाबा. का आता टेंट मध्ये 14 जण कशी राहणार आम्ही, म्हणून मग मी चटाई घेतली. आता इथेच झोपणार जागृतीने. गप्रा ना करा बोल. याच्यात तू आहे ना, तू आणि मी आणि आवी आलाच राहू. इकडून इकडे होतं म्हणून उलट पुढं. अरे ते दोघी दाखवताय. बरोबर आहे म्हणून तुम्ही पण त्यावेळेस हे मागे जावा ना. एक नंबर आहे. कांद्यामध्ये पण संध्याकाळ आणि चहा आणि कांदा भजी त्यात म्हणजे स्वर्ग बोलतात ना, स्वर्ग. कांदा भजी आणि चहा आणि समोर एवढा भारी व्ह्यू. समोर 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 रे भाई, इकडे ना, समोर इकडे पुढे इकडे पुढे. अन्नाला चहा आणते का? अन्नाकडे असतात ना. थँक्यू. वेदांत तू बाजूला नॉनव्हेज शिजत असतो त्याच्याच वर व्हेज. काही जीव घेणा प्रवास आहे असं कोणी हे करू नका. धाडस धाडस महत्वाचं आहे. धाडस हे महत्वाचं असतं. धाडसेला आता काहीतरी उत्तर म्हणून आता आम्ही हे काय त्याचं नाव काय, कायाकिंग बोट आहे आम्ही करतोय. घट्ट जॅकेट बांधलंय आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला स्वतःला हे करत पाण्यात जायचं, त्यामुळे इंटरेस्टिंग आहे. आडवा ब्लॉग मी तिथे प्रयत्न करतो शूट करण्याचा, पण माझे 2 हात बिझी असणार सगळं हे करण्यामध्ये. मी आणि चुली जातोय. तुझं हे दाखव. हां म्हणजे ओके ती आता काय टेन्शन नाही. तिने स्कुबा डायव्हिंग पण केली होती. स्कुबा डायव्हिंग पण तिने केली होती. आता आम्ही ओके 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 ओके. आता आम्ही जातो. चला भेटूयात लवकरच मंडळी, चला. मित्रांनो, तळ्यामध्ये एकत्र आहोत आम्ही 4. कोणताही जहाज वाहक नाही. आम्ही स्वतःची बोट स्वतः चालवतोय आणि या टोकू नका आल्या ब्रेक मारा ना झाल्यानं. ब्रेक कुठे मारू आम्ही. आता आम्ही जाणार आहे पाण्यामध्ये बोट मध्ये आणि आमची फाटले सगळ्यांची, कारण कोणाला स्विमिंग येत नाही. हा बघा, हा एकच माणूस ह्याला पण स्विमिंग येत नाही आणि हा आम्हाला घाबरवण्याचं काम करतोय. आणि आम्हाला हे माहिती आहे आम्ही त्याच्या जीवावर आहे की तो आमच्या जीवावर आहे. आम्ही 5 लेडी 6 महिला आणि ह्याच्या जीवावर चाललेत आम्ही, की तो आमच्या जीवावर आलाय काय माहिती. आहे दांडगा अनुभव होता. दोन्हीकडे शक्ती होती, त्यामुळे त्या शक्तीच्या जोरावर आम्ही विजय प्राप्त केलाय. पण जाऊ दे, मजा आली आहे. एक वेगळा अनुभव मिळाला आहे आणि खूप छान वाटतं. आता काय वाटतं चुली तुला? हो, एक भीती होती मनामध्ये, करू शकतो का नाही, पण आता खरंच खूप छान वाटतं सफर करून. नाही उभी राहू नाही उभी राहू.
बघत कधी मारणार आहे मला. चुकला चुकला. काय जेवणाबद्दल? एक नंबर जेवण आहे खरं. खूप म्हणजे खूप सुंदर जेवण. व्हेजवाले जेवण कसं आहे? नॉनव्हेजवाले व्हेजवाले. पहिलाच घास आहे, पहिलाच लाईव्ह तुम्हाला मी सांगते. छान जेवण आहे, मस्त बघा. एक नंबर. सोबत काय हवंय का? कांदा लिंबू वगैरे, कांदा लिंबू काय? ओ शेट, हे काय? सई जेवण कसं आहे? श्री जेवण कसं आहे? वा. काय पप्पा काय सांगशील जेवणाबद्दल? खूप नंबर आहे. चवीला खूप चांगलं आहे. वा. कसं आहे, जेवणाची चव कशी आहे? जेवायचं बाकी आहात? सुगंधावर तुम्हाला चव कळली असेल. पापड छान लागतो. वा. 1 2 3 4 5 6 7 8. तुम्हाला एक्स्ट्रा डान्सर पाहिजे तर आलेत दोघी जणी. नको आहे. आणि हे एक समजावून सांगतात, मी आतून शिकलो असं डान्स तो बघून. आतून शिकलोय फक्त. रेडी? हे बघ 1 2 3 4 तुमची एनर्जी बघून आम्ही गोव्याला डिसाईड करणार कोण कोण येणार आहे. मित्रांनो, रात्रीचा 1 वाजलाय आणि आजचा हा असा दिवस होता. खूप मजा आणि खूप मस्ती आली. म्हणजे अपेक्षित पण नव्हतं
की एवढी धमाल आणि एवढी मस्ती करू आम्ही, पण खरंच अक्षरशः पाय खूप दुखत आहे. त्याचं कारणच आहे कारण की खूप मजा केली आहे. साईजचा आवाज बघा बोल आवाज बसला म्हणजे किती त्यांनी या आजच्या दिवसात धावपळ आणि मेहनत घेतली दिसते. खरंच खूप मजा आली. पप्पा काय सांगशील आजच्या या दिवसाबद्दल, म्हणजे कशा प्रकारे आपण आजचा हा एन्जॉय केला? आज आम्ही खूप एन्जॉय केला. खूप वेगवेगळ्या राईड्स होत्या, त्या राईड्स वगैरे केल्या. त्याच्यानंतर संध्याकाळचं एक बॉनफायर म्हणजे गाणी असतं, गाणी ती ऐकली. ते सिंगर होता पनीर आणि ते हे केलं ते, आणि बार्बिक्यू केलं. त्याच्यामध्ये आम्ही व्हेज नॉन व्हेज असे 2 प्रकार होते. त्यामध्ये पनीर आणि चिकन आम्ही स्वतः म्हणजे त्या फ्राय केले. फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता, खूप मस्त मजा आली. आता आम्ही टेंटमध्ये आहोत. टेंटचं काहीतरी एक वेगळंच हे आहे, म्हणजे ट्रेंड आता नवीन आलेला आहे थोडा टेंटचा ट्रेंड आलेला आहे. वा, मग त्याच्यासाठी आम्ही तो पण म्हणजे आता अनुभवतोय. तर बघूया कसं आहे टेंट आणि काय त्याची मजा. आता दुःख पडले, थंडी आहे. हां, थोडी दुःख पडलेली आहेत, दव पण पडले, त्यामुळे थोडं थंड आहे. आतमध्ये थोडं थंडावा आहे. हाताला पण बघा दिसलं, ती दाखवा एडिटिंगमध्ये दाखवा आपण. हा दिसलं देऊ दाखवा आपण. तर एवढं थंड आहे. आता बघूया कशी संध्याकाळी किती थंडी लागते. तर रात्री जशी रात्र उलटेल तशी आणि थंडी पडत जाईल आणि तेवढी आणि मजा येईल. आता बाकीची तर मंडळी झोपली आहेत, जी दमली आहेत ती लहान मुलं वगैरे. तर आम्ही 3 जण जागे आहेत आणि काही लोकच जागे आहेत. आणि बाकीचे म्हणजे असे आहेत की जागे म्हणजे थोडे बघतायत बाहेर वगैरे, तो हे करतायत कसे कोण झोपलेत, काय करतायत, कोण जागे आहेत काय. आपल्याला तर सकाळी आपल्याला नाही म्हणतं ते सकाळी 7 वाजता उठायचं, कारण की आपल्याला सूर्योदय बघायचा आहे, सनराईज बघायचा. आज आम्ही सनसेट बघितला संध्याकाळी, तसं उद्याचा सनराईज बघायचा आहे आम्हाला. आणि त्याच्या पुढचा आणि काही ॲक्टिव्हिटी आहेत ती पण करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग परतीचा प्रवास करायचा आहे. महडचा गणपती पण आहे ना बाप्पा? हा तेच ना, महडचा गणपती पण. हात दुखा लागला. चला आज शुभरात्र, झोपूया. असं ते हात ठेवून असा, हात ठेवून असा कॅमेरा. शुभरात्र. आणि आता जरा रोमांचक सामना आला आहे. 14 पॉईंट झालेत दोघांचे पण. त्यामुळे हा सामना कोण जिंकतोय अतिशय बघण्यासारखं होणार आहे. सगळेजण या सामन्यासाठी, विजयासाठी उभे आहेत. चला या ठिकाणी सचिन कोसव यांच्याकडे कॉक आणि हा, चला रेडी. आणि या ठिकाणी जिंकलेले आहेत सचिन काकाची टीम. आपण ह्यांचे पण चेहरे घेऊया, हरलेले आहेत. तिच्याकडे एक पण कॉक नाही आला तरी जिंकली. काय वाटते जिंकून, काय वाटतं तुम्हाला? मजा आली. मजा. हा, तुम्हाला काय वाटतं जिंकून कसं? रोमांचक मोबाईलमध्ये हार दिलेले. अविनाश पवार यांच्याकडे जाऊया आपण. अविनाश पवार, तुमच्या या खेळाबद्दल
योगदान आणि तुम्ही आता जिंकलेले आहात त्याबद्दल. Actually, I'm playing very well, very good crowd, and all atmosphere very well. Very nice, very nice. Thank you. या थँक्यू. तर प्रेक्षक म्हणून आपण विचारूया, प्रेक्षक म्हणून काय वाटतं तुम्हाला? प्रेक्षक म्हणून तुम्हाला हा सामना बघताना मजा आली का? एकदम भारी मजा आली, एन्जॉय केला आम्ही हा सामना. हां. प्लेयर सगळे चांगले होते, अत्युत्तम होते आणि मस्त प्लेयरने छान सामना एकदम मस्त एकदम ह्याच्यामध्ये जिंकून आणलाय. त्यामुळे जिंकल्या टीमचे अतिशय प्रमाणे आम्ही अभिनंदन करतो. धन्यवाद. या ठिकाणी प्रेक्षकांकडून देखील आभार व्यक्त केले आहेत. तर या ठिकाणी मुकुंद गाडगेंची संघ हरलेला आहे, त्या हरलेल्या संघाबद्दल काय सांगाल? काय ना, हार जीत होती त्याची. काय जिंकलो हारलो, ते जिंकले आम्ही हारलो, काय फरक नाही पडत. चला, शेवटी आता व्हॉलीबॉलची मॅच आमची आता शेवटी शिकृपा जिंकली आहे. तर परी ते प्रेक्षक म्हणून जमले, कसं वाटलं सामना बघताना? बापरे, काय रंगीत सामना झालेला. वा वा. वा, धन्यवाद. मित्रांनो, तुमचं हे आहे. हां, तर मित्रांनो, असा होता आमचा कालचा आणि आजचा दिवस. काल आम्ही इथे बरोबर 3, 3:30, 4च्या सुमारास तिथे पोचलो आणि पोचल्या आम्हाला सुंदर कांदा भजी आणि चहा. त्यानंतर आम्ही थोडं फेरफटका बांधण्यासाठी थेट तिकडे गेलो पावना लेकवरती. तिथे सुंदर बोटिंग वगैरे आणि कायाकिंग म्हणजे एक बोट आहे त्या प्रकारचं स्वतः आपण हे करत जायचं. आणि पॅन्डलवाले पण आहे, पॅन्डल मारत हे रुको म्हणता मारा रुको इथे बोलने का काम चल रहा है. हाँ, पेंडल मार के जाने का वो हिंदी आला. पेंडल मारत जायचं आणि अजून एक स्पीड बोट. ती बोट अशी आणि अशी होते. या काय कर रहा है ते, असं स्पीड बोट अशी होते. आणि एक होती ती नॉर्मल बोट, ती ज्या 6-7 जण बसून लागले. ते प्रत्येकी पैसे वगैरे होते, प्रत्येकाने आपापले पैसे भरले आणि ते एन्जॉय केलं. 1 hour later. त्यानंतर पुन्हा इथे आल्यावरती DJ सुरू झाला, DJ नाईट वगैरे. आम्ही सगळ्यांनी डान्स करत वगैरे डान्स केला आणि मग नंतर नंतर आम्हाला इथे प्रत्येकाला चुली दिल्या. चुली नाही, ते डोस्यावाल्यांचं असतं ना ते गोळशा वगैरे. मग बार्बिक्यू वगैरे आम्ही हे करून, पनीर, कोणाला नॉनव्हेज असेल कोणाला चिकन, तर सगळ्यांना आम्ही तर तसं दिलं. आणि नंतर मग पुन्हा एकदा DJ सुरू झाला, पुन्हा एकदा डान्स. 2 hours later. नंतर डान्स झाला, भरपूर एवढा नाचलो आम्ही, सगळे एवढे नाचलो. त्यानंतर आम्ही मग जेवायला गेलो. नंतर थोडं दमलो, मग बोलत जेवूया. आणि जेवणाबद्दल तर काय बोलणार, म्हणजे आम्ही स्तुती करायची म्हणून नाही, पण जेवण खरंच सुंदर होतं. पनीर, छोले, चपात्या, भात, काकडी, चटणी, लसूण चटणी, ठेचा, परत पापड, जिलेबी, असे. माझं व्हेजचं सांगतो, नॉनव्हेजमध्ये दुर्वांग सांगेल. चिकन, रोटी, अंडा आणि जिलेबी सगळ्यामध्ये होती. पण चिकनची चव अशी चांगली होती. चिकन म्हणजे जेवणाबद्दल तर नावच ठेवलं नाही. जेवण झाल्यावरती मग आम्ही बघू आता करायचं काय. मग नेमकं तिथे लाईव्ह म्युझिक सुरू झालं. एक आमचा मनोज दादा होता, ते तो मोठा सिंगर आहे, तो तिकडे तो गिटार घेऊन आला होता. मग त्याचं आम्ही लाईव्ह सिंगिंग ऐकत बसलो. मी पण ते कॅजॉन आणलं होतं छोटं ओंकार असं, ते पण आम्ही तिथे घेऊन मग वाजत बसलो. समोर सिक्युरिटी पेटवलेली आणि खूप छान या ठिकाणी मजा आली. 6.5 hours later. ते झाल्यावरती मुलं करायचं काय, मग थोडं बोलत टेंटमध्ये बसलो. मग आम्ही आमचं तिथे सुरू केलं, आम्ही आमची गाणी गायली. मग आलो परत मग इथे मग थोडा आराम केला आम्ही. मग दुपारी 1:30-2 वाजला. पुन्हा सकाळी आम्ही 7:30-8ला उठलो. सूर्योदय बघितला मस्त आणि फोटो वगैरे काढले. पुन्हा एकदा सूर्योदय बघून झाल्यावरती पुन्हा एकदा म्हटलं करायचं काय. सगळ्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या, ब्रश बिश केलं, सगळं केलं. परत आम्ही गेलो कायाकिंगला. म्हणजे आमचं मन भरलंच नव्हतं. पुन्हा एकदा आम्ही कायाकिंगला गेलो. 2000 years later. परत ते सगळं ते हे आणि ते सगळं केलं. ते करून झाल्यावरती मग सगळ्यांनी आंघोळ नाश्ता वगैरे केला. नाश्त्यासाठी सकाळी ब्रेड बटर, म्हणजे आपण घरी लावतो ते छोटा दूध लावतो, पण ते आपल्या सोयीनुसार किती पण बटर लावा. चहा होती, कॉफी होती, कांदे पोहे होते, लिंबू, त्यावरती शेव. सुंदर या ठिकाणी नाश्ता झाला.
इकडे सगळ्यांनी थोडा हातपाय तोंड धुतलेला, सगळे फ्रेश झाले. आता आजचा हा कॅम्पमधला प्रवास आजचा इथे संपणार आहे. इथून आता आम्ही जातोय महाडच्या गणपतीला. जर वेळ मिळाला तर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. की येणाऱ्या पुढील वाटचालीस आम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही नक्कीच बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. तर आत्ताचं आमचं इथे मन भरलं आहे. म्हणजे जेवढे पैसे काढलेले त्यापेक्षा चौपट वसूल झालेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. खरंच खूप छान वाटलं आहे. आता आम्ही इथून वेळ भेटेल तसं महडचा गणपती करू. आणि धन्यवाद, तुम्ही आत्तापर्यंत या ब्लॉगमध्ये जॉईन राहिला आहे. ह्याच्या पुढे पण थोडं दाखवण्याचा प्रयत्न करू. खरं तर आमची कॅपॅसिटी आमची आणि मोबाईलची पण संपली आहे, परंतु तुमच्यासाठी आणि आमच्या आठवणी हे राहण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. तर मग नक्कीच आमच्यासोबत राहा. आता या ठिकाणी साईज तुम्हाला दाखवलंच. पुढचा प्रवास सगळ्यांनी आपण सामान उचलायला घेतलेला आहे. काकांनी सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. चला आता चला चला आता करायचे आपल्याला गाईज. आम्ही आता रील शोधतोय मित्रांनो, मंडळी आम्ही आता थोडा प्रवास झाल्यानंतर आता आम्ही महडला आलोय. तर आता प्रवास झालाय. कॅमेरा फिरव ना. आता आम्ही महडला आलोय. पप्पाला काय सांगशील, आता आपण दर्शन घेणार आहे. भावना कशा आहेत मनामध्ये? निर्मळ आणि चांगल्या भावना आहेत. सर्व आता खेळ सर्व झालेले आहेत. मस्तपैकी पावला लेक आम्ही एन्जॉय केला. आता जो परतीचा प्रवास आहे त्याची सुरुवात आता आम्ही गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन करणार आहोत. वा, त्याला पण पटलंय, वादळाला पण पटलंय, वादळालाही पटलं. हे महत्त्वाचं होतं की आमच्या बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे, परंतु गर्दी एवढी आहे. बाप्पाचं मनोभावे दर्शन घेण्यासाठी एवढी वेळ नाही आहे, तेवढा सगळ्या दबलेत. परंतु इथे समोर बाप्पाची सुंदर मूर्ती दिसते. त्या मूर्तीच्या इथे आम्ही दर्शन घेऊन फोटो काढून मार्गस्थ होतोय. ह्याची विचार बघा, ह्याची पॅन्ट बघा. आम्ही वेस्टर्न घातले म्हणून आमचं दर्शन नाही झालं. मुलांनी पण धोतर घालायला पाहिजे. एक्सपेक्ट करतात की मुलींनी ट्रेडिशनल घालायचं, स्वतः पण धोतर कुर्ता. स्टार्टर में क्या है? सुगंधावर कसं वाटतं? सुगंधावरती एक नंबर. भरवा एकामेकांना भरवा. भरवा एकामेकांना. धन्यवाद. कशी आहे चव? कशी आहे? एकदम मस्त आहे. तुला भरवलं असतं तर तू नॉनव्हेज खात नाही. चालेल बघ काय एकदम मस्त न खाता. जेवण झाल्यावरती अभि काकाने स्वतःतर्फे आम्हाला आईस्क्रीम दिलं आहे. अभि काकाने नाही, मंडळाने दिले. मंडळाने दिले. अभि काकाने दिले मंडळाकडे. मंडळाचे आभार. Three, 2, 1, go. फायनली टेक चालू आहे. फायनली
5 मिनिटं आहेत आटोपलं. चिमूचा पोपट व्हायचे. चल ना विरान, निघतील आता सगळे. क्या बात आहे, वा. वा अनिता काकी, वा. अरे अशी करत राहा ना. हे बघा असं आहे आता. मित्रांनो, आता आमचा 2 दिवसाचा प्रवास या ठिकाणी संपला आहे. मी शनिवारी सकाळी 6 वाजता बरोबर निघालो होतो. 6 वाजता तयार झालो होतो. 7 वाजता निघालो आणि तो प्रवास आज या ठिकाणी बरोबर रविवारी 7 किती वाजले? बरोबर 6:45. वा, बरोबर 24 तास जवळपास चालणार आहे. 24 तास. हो काल सकाळी झाला. 2 दिवस. 24 तास नाही, जास्त आहे. 48 पण नाही. चालू आहे का? 36 तास आम्हाला झाले. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतील आणि आम्ही अजून काही रील बनवले आहेत ते सगळं बघितलं आहे. ते त्याला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच काहीचे नवीन व्हिडिओसाठी इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. कृपा चॅनल नंबर 1 ऑफिशियल. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. अशी ट्रिप जर तुम्हाला आयोजित करायची असेल तर आपले सचिन गोसावीचा संपर्क करा, जो मी पण असतो. आणि जर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. 2026च्या सहलचा निशान कोणाची?